तयार व्हायचंय. जय जिनेंद्र. नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवझायाणं नमो लोये सौवसाहुणं मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्व मंगल मांगल्यम सर्व कल्याण कारकम प्रधानम सर्वधर्माणां जैनम जयतु शासनम जैनम जयतु शासनम. तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमः त्रियोग संहार के. जय जिनेंद्र पंडितजी. जय जिनेंद्र. चला, कुठे होतो आपण? छडाला मध्ये आपण तिसरी ढाल बघत होतो. तिसऱ्या ढालेमध्ये कशाचं वर्णन आहे, कशाची चर्चा केलेली आहे, काय सांगणार आहेत पंडित दौलतरामजी? मोक्ष मार्ग. हा, मोक्ष मार्गाचं. हा, आत्म्याचं हित कशात आहे ते सांगणार. आत्म्याचं हित कशामध्ये आहे ते सांगणार आहेत. वैशालीजी कुठे गेल्या? नाही दिसत. आत्म्याचं हित कशामध्ये आहे ती गोष्ट सांगितली. म्हणजे पहिल्या ढालेमध्ये आपण सर्व दुःखी आहोत ही गोष्ट क्लिअर केली. ओके. दुसऱ्या ढालीमध्ये आपण दुःख भोगत आहोत, तर त्याचं कारण काय, त्याचं मूल कारण काय, त्याची जड काय, ते कारण आपल्याला दुसऱ्या ढालीमध्ये सांगितलं. आणि मग आता तिसऱ्या ढालमध्ये काय सांगणार? डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टर काय करतो? अगोदर आपल्याला काय सांगतो डॉक्टर, की अगोदर आपण त्याला जाऊन सांगतो की मला हे रोग झालेला आहे. मग डॉक्टर काय म्हणतो की तुम्ही काय केलं होतं, कारण सांगणार की हे खाल्लं होतं का, हे पिलं होतं का, हे काम केलं होतं का, हे काम केलं म्हणून तुम्हाला हा रोग झाला. मग आता बोले आता त्या रोगापासून मुक्त होण्याचा मार्ग काय, त्या रोगापासून बाहेर होण्याचा मार्ग काय, ते जे रोग झाला त्याला नष्ट करण्याचा मार्ग काय. तसंच आपल्याला अनादी काळापासून कोणता रोग लागलेला आहे की आपण सर्व दुःखी आहोत. त्या दुःखाचं मूल कारण काय सांगितलं की बोले दुःखाचं मूल कारण एकच आहे. आतापर्यंत आपण बाहेर बघत होतो, अरे ही व्यक्ती दुःखाचं कारण आहे, हे माणूस दुःखाचं कारण आहे, ही वस्तू माझ्या दुःखाचं कारण आहे, ही जी परिस्थिती बाहेर कोरोनाची बनत आहे ती माझ्या दुःखाचं कारण आहे, जास्त पाऊस पडला ते माझ्या दुःखाचं कारण आहे. परंतु हे काहीही दुःखाचं कारण नाहीये. इथे काय सांगितलं, बोले स्वतःची मान्यता, तुम्ही जे शरीर आणि आत्माला एक मानता ती तुमची मान्यताच तुमच्या दुःखाचं कारण. जर ही मान्यता तुटली झाले तुम्ही सुखी. सुखी होण्यासाठी दुसरं काय करायचंय? बोले काही करायचं नाहीये, फक्त मान्यता तोडायची, आपोआप सुखाचा मार्ग तुम्हाला मिळून जाणार. स्वतःच्या ज्ञानामुळेच दुःखी आहेत, तसं ज्ञान दुःखाचं कारण बनत नाही, परंतु मिथ्या असल्यामुळे आपल्याला दुःखाचं कारण बनतं. आणि स्वतःच्या मिथ्या उलट्या कामामुळे, स्वतःच्या उलट्या चारित्र्यामुळेच आपण दिवस रात्र फक्त शरीराकडेच लक्ष देतो, आत्म्याला विसरून जातो, म्हणून आपण दुःखी आहेत. ही गोष्ट आपल्याला इथे क्लिअर केली. ठीक आहे. तर मग आता मुक्त होण्याचा मार्ग काय की बोले मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र्य, हे तर संसार मार्ग आहे, हे तर दुःखाचं कारण आहे. आणि सुखाचं कारण काय आहे बोले आता सांगणार आहेत आपल्याला की सुखी होण्यासाठी करायचं काय. सुख पाहिजे आहे सर्वांना, तर सुखी होण्यासाठी काय करायचं, त्याचं काय काम आहे, असं काय कारण आहे की असं आपण कोणती गोष्ट करणार की ज्याच्याने आपण सुखी होणार. ठीक. तर सर्वात पहिला पॉइंट काय सांगितला,
तिसरी ढाल. तिसऱ्या ढालचा पहिला पॉइंट काय सांगितला? मी प्रश्न विचारतो, फटाफट उत्तर द्यायचंय. पहिला पॉइंट, आत्म्याचं हित कशामध्ये आहे? माझं हित कशामध्ये आहे? पहिली गोष्ट तर ही माहित पाहिजे मला, कशामध्ये आहे माझं हित? आत्म्याचं म्हणजे माझं, माझं म्हणजे जीवाचं, माझं म्हणजे माझं स्वतःचं हित कशामध्ये आहे? काय पॉइंट सांगितला? उत्तर काय आलं? आकुलता से कशामध्ये लेकर माझं हित? हित आकुलता म्हणजे मला काय पाहिजे? आकुलता रहित सुख सुख पाहिजे. सुख बस आकुलता रहित एवढंच सुख. एवढंच. आकुलता रहित सुख आताच नाही आणायचं. मी काय सांगितलं, प्रश्न जेवढा उत्तरला तेवढंच उत्तर आलं पाहिजे. काय सांगितलं की माझं हित कशामध्ये आहे? सर्व जीवांचं हित कशामध्ये आहे? सर्व जीवांना काय पाहिजे? हित म्हणजे त्यांचं कल्याण, त्यांचं भलं ते कशामध्ये समजतात की माझं भलं कशामध्ये आहे? की बोले सुखामध्ये आहे. सर्व काम आपण करत असतो कशासाठी करतो? बोले सुख प्राप्तीसाठी करत असतो. सुखाशिवाय दुसरा काहीही आपल्याला पाहिजे नाही. सगळे काम आपण सुख प्राप्तीसाठी करत आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत. मग तो प्राणी असो, पक्षी असो, मनुष्य असो, तिर्यंच असो, नारकी असो, देव असो, सगळेच्या सगळे संसारी जीव काय पाहिजे त्यांना? की बोले सुख चाहे दुःख ते भयवन. पहिला जो छंद आला होता पहिल्या ढालीचा, ते छंद आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, समजते सर्वांना की पहिला पॉइंट, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. माईक बंद करा. काय मिळालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर? की सर्व जीवांना सुख पाहिजे. सर्व जीवांचं कल्याण कशामध्ये आहे? सर्व जीवांचं हित कशामध्ये आहे? माझं हित कशामध्ये आहे? की बोले माझं हित सुद्धा सुखामध्येच आहे. मला सुद्धा सुखच पाहिजे, दुसरं काही सुद्धा पाहिजे नाही. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न. सर्वांना सुखी व्हायचंय ही गोष्ट क्लिअर झाली. आता दुसरा प्रश्न, की बोले सुख कशास म्हणतात? सुख म्हणजे काय? सुख म्हणजे काय आणि किती सुख पाहिजे? तुम्हाला किती सुख पाहिजे? 1 किलो, 2 किलो, 4 किलो किती पाहिजे? एक बोरी भरून, एक घर भरून, एक ट्रक भरून किती पाहिजे? किती पाहिजे सुख? एक गुलाबजामुन खायला मिळाला की जेवढं पाहिजे ते बस तेवढ्यातच अनंत खुशी सुख आहे. पाहिजे. हे सुख कधी नष्ट नाही होईल असं सुख पाहिजे. हा, आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? की सुख कशास म्हणतात? सुख म्हणजे काय? उत्तर काय आलं? सुख कशास म्हणतात? सुखची काय डेफिनेशन? जिथे चिंता नाही, आकुलता नाही, त्याला सुख म्हणतात. हा, व्हेरी गुड. काय सांगितलं? आकुलता बिन कहिये सो सुख, आकुलता बिन कहिये. बिन कहिये, बिन कहिये म्हणजे की आकुलता रहित. कहिये, कहिये म्हणजे जाणलं पाहिजे. काय जाणलं पाहिजे? सो सुख आकुलता बिन कहिये. की सुख कशास म्हणतात? की बोले सुख त्याचंच नाव आहे. सुख त्यालाच म्हणतात की जिथे आकुलता नसते, जिथे टेन्शन नसते, जिथे चिंता नसते. पिक्चर बघत असताना चिंता टेन्शन आहे की नाही? आकुलता आहे की नाही? असं संसारचं कोणचं काम आहे की ते करत असताना मला बिलकुल आकुलता होतच नाही, बिलकुल चिंता होतच नाही? घरामध्ये लग्न होणं पुण्याच्या उदयाने होतं की पापाच्या उदयाने? घरामध्ये लग्न होणार आहे आपल्या, पुण्याच्या उदयाने होतं की पापाच्या उदयाने? आपण सगळे तर खूप खुश असतो. खुश असतो की नसतो? असतो की नसतो? सगळे खुश असतो, राईट? घरामध्ये आहे लग्न, मग लग्न असल्यामुळे आपण सगळे खुश आहोत. तर मग मला सांगा, आता तिथे आकुलता आहे की नाही? आकुलता आकुलता आहे म्हणजे तिथे. चिंता, टेन्शन बिलकुल आहे, आहे. असं एकदम नाहीच आहे. नाही आता तर लग्न आहे, आम्ही तर मस्त आहेत, असं आहे का? नाही. नाही, आता पाहुणे येणार, त्यांचं राहायची व्यवस्था, त्यांची खायची व्यवस्था, त्यांचं हे करायचं, ते जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत टेन्शन चालूच असतं. चालू असतं की नसतं? की कंटिन्यू चालू आहे, कंटिन्यू चालू आहे. जॉब लागते पुण्याच्या उदयाने की पापाच्या उदयाने? पुण्याचे जॉब लागणं हे जॉब पुण्याचं आहे. लागल्यानंतर, जॉब जॉब लागल्यानंतर पेढे लागल्यानंतर वाटतो ते आपण काय ते सगळ्यांना. पापच ना, जे मग टेन्शनच ना परत. नाही नाही, जॉब लागल्यानंतर आपण काय करतो? पेढे वाटतो सगळ्यांना. त्यावेळेस तर खुश असतो. हा, खुश असताना सुद्धा आपल्याला आकुलता, चिंता, टेन्शन नंतर आहे की नाहीये? आहे.
बोले आहे. असं कोणतं काम आहे की जे केल्यानंतर आकुलता, चिंता, टेन्शन बिलकुल खतम होतं? असं कोणतं काम आहे आपण जो दिवसभरात करत असतो? असं आहे का कोणतं काम? तर माझ्यापेक्षा जास्त मोठे तर तुम्हीच आहेत. तर तुम्हीच जास्त जिंदगी जगली आहे. सांगा असं काम कोणतं तुम्हाला मिळालं, नाही. जे बिना आकुलता वाला आहे, बिना नाही. टेन्शन वाला आहे, बिना ज्याच्यात चिंताच नाहीये. गुलाबजामुन खायला बसल्यानंतर चिंता होते की नाही होत? चिंता म्हणजे टेन्शन, चिंता म्हणजे आकुलता, चिंता म्हणजे अरे यार अजून भेटायला पाहिजे किंवा कमी झालं, हे असं झालं, हे तसं झालं, हे असा काहीच विचार नाही. एकदम मनसोक्त खाल्लं संपलं. असं आहे का? नाही. ज्याच्यातून सुख मिळेल, ज्याच्यातून परमनंट सुख मिळेल, बोलतात असं कोणतंच नाही. काम नाहीये. आणि संसारिक तर असं काम कुठलंच अजिबात नाही. नाहीये. संसारमध्ये तर असं कोणतंच काम नाहीये की ज्याच्यामधून तुम्हाला आकुलता रहित सुखाची प्राप्ती होईल. ठीक आहे. मग आपल्याला तर पाहिजे आकुलता रहित सुख. असं सुख पाहिजे की जे सुखानंतर आपल्याला परत दुःखाची प्राप्ती व्हायला नाही पाहिजे. वह सुख सदा ही त्याज्य रे, पश्चात जिसके दुःख भरा. हे असं सुख नाही पाहिजे की थोडंसं मिळालं त्याच्यानंतर परत दुःख येईल, परत दुःख येईल, परत थोडं सुख, परत दुःख, परत सुख, परत दुःख, परत सुख. तर याच्यात दम नाहीये. काय याच्यामध्ये दम? असं तर आपण किती वेळेस प्राप्त केलं. अशी तर गाडी आपली चालूच आहे रोजच्या रोज. आहे की नाही? तर मग काय पाहिजे आपल्याला? की बोले व्हायचं तर सर्वांना परमनंट सुखी आहे. पहिला पॉइंट आकुलता रहित सुख पाहिजे, चिंता रहित, टेन्शन रहित, चिडचिड रहित, एकदम निराकुल सुख पाहिजे. आणि किती पाहिजे? की बोले छोटंसं नाही पाहिजे, थोडंसं नाही पाहिजे, जे गुलाबजामुन खाल्ल्याने मिळेल, जे बाहेर फिरायला गेल्याने मिळेल, जे झोपल्याने मिळेल, असं थोडंसं सुख आपल्याला नाही पाहिजे. त्या थोड्याशा सुखामध्ये माझं हित नाहीये. माझं हित आहे का? गुलाबजामुन खायला मिळाले, याच्यामध्ये कोणाचं हित आहे? जीवाचं हित आहे की शरीराचं हित? कोणाचं हित आहे? शरीर. हा? शरीराचं. कोणाचं हित आहे? बोले शरीराचं हित आहे. का शरीराचं हित आहे? की बोले गुलाबजामुन खातं कोण? शरीरच खातो. कोण खातं? शरीरच खातो. झोप घेत असताना कुणाचं हित आहे? झोपेमध्ये कुणाचं हित आहे? शरीराचंच आहे. शरीराचं हित आहे की आत्माचं हित आहे? बोले शरीरात. शरीराचंच हित आहे. त्याच्यानं आत्माचा काही संबंध नाही. आत्मा कधी झोपतच नाही. माझं ज्ञान दर्शन आधी रात्री झोपेत सुद्धा चालू असतं. माझं जाणणं कंटिन्यू चालू असतं. माझ्या ज्ञानामध्ये काही ना काही गोष्टी कंटिन्यू चालू असतात. असतात की नाही? स्वप्न जे पडतं आपल्याला, ते कोणाला पडतं? शरीराला की आत्म्याला? आत्म्याला. कोणाला पडणार स्वप्न? आत्म्यालाच ना, अरे शरीराला. ते जीवाच्या आतमध्ये चालू आहे. शरीर तर जड आहे. शरीर झोपलेलं आहे. आणि आतमध्ये जीवाचं जाणण्याचं काम कंटिन्यू चालू आहे. मग झोपण्यामध्ये कुणाचं हित? बोले या शरीराचंच हित आहे. आणि तो मी आहे का? बोले तो मी नाही. नाहीच आहे. मग गडबड काय चालू आहे? की बोले असं सुख मला नाही पाहिजे की जे झोपल्याने मिळेल, जे खाल्ल्याने मिळेल, जे फिरल्याने मिळेल. मला तर एकदम परमनंट सुख पाहिजे. तर मग करायचं काय? आणि असं सुख कुठे आहे? तर तिसरा प्रश्न उत्पन्न झाला. मोक्ष तिसरा मार्ग. प्रश्न काय उत्पन्न झाला? की बोले असं परमनंट सुख कुठे मिळेल? जिथे बिलकुल निराकुलता आहे, जिथे बिलकुल आकुलता नाहीये, एकदम परमनंट सुख आहे आणि पूर्ण निराकुल सुख आहे, असं सुख कुठे मिळणार? ते काय सांगितलं? मोक्ष. कुठे आहे असं सुख? मोक्ष मध्ये. बोले असं सुख तर एकाच ठिकाणी आहे. कुठे आहे? मोक्षामध्येच आहे. कुठे आहे? मोक्षामध्येच आहे. मग काय करायचं? की बोलले शिव मग लाग्यो चैये, की यासाठी जर आपल्याला अनंत सुखी व्हायचं असेल, जर आपल्याला गॅरंटेड सुख पाहिजे असेल, तर सांगतात मोक्ष मार्गाला लागलं पाहिजे. आणि हेच आपलं मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे. मनुष्य जन्म आपल्याला मिळाला तर कशासाठी मिळाला? बोले हे करण्यासाठी मिळाला. आपण हे सर्व विसरून जातो आणि बाकीचे फालतू काम सगळे करत राहतो. आणि ह्याला विसरून गेलो. याला तर कोणी ओळखतच नाही. याला तर कोणी पत्ताच नसतो आपल्याला की काय करत आहे आणि काय नाही. आणि बाकीचे सगळे काम करत राहतो. म्हणून आपण महादुःखी आहेत. ते काय सांगितलं? की जर आपल्याला परमनंट सुख पाहिजे असेल, जर आकुलता रहित सुख पाहिजे असेल, तर मोक्ष मार्गाला लागलं पाहिजे. मोक्षात जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
मोक्ष मला सुद्धा प्रगट झालं पाहिजे. होतं की नाही होत प्रगट? प्राप्त होणार की नाही होणार? असं होऊ कोण आहे की ज्यांनी प्रगट केलं? आपल्याला बाहेर दिसतं की नाही प्रधानमंत्री बनलेत म्हणजे मी सुद्धा बनू शकतो. डॉक्टर बनलेत म्हणजे मी सुद्धा बनू शकतो. इंजिनियर बनलेले आहेत खूप सारे आहेत, मी सुद्धा बनू शकतो. पण असं तर कोणी दिसत नाही की जे मोक्षाला गेले. दिसतात ना आपले भगवान, मग म्हणजे आपण जाऊ शकतो की उदाहरण नाही जाऊ आहेत ना. शकतो? हा? आपल्या उदाहरण आहेतच ना आगममध्ये. आपल्या महावीर भगवान म्हणा, आदिनाथ भगवान पर्यंत 24 तीर्थंकर हा. तर उदाहरण एवढे सगळे आहेतच की. तीर्थंकर आहेत, सगळे भगवान आहेत, ते कुठे गेलेले आहेत? ते सब मोक्षाला. मोक्षामध्ये गेलेले आहेत. मोक्षामध्ये गेलेले आहेत म्हणजे आपल्यामध्ये गेलेले आहेत. जे आपल्यामध्ये जातात ते वरती जाऊन विराजमान होतात. तर असे सुद्धा उदाहरण असे अनंत जीव आहेत की ज्यांनी अनंत सुखाची प्राप्ती केलीये, जे अनंत सुखी झालेले आहेत, ज्यांनी परमनंट सुखाची प्राप्ती केलेली आहे. मग ती मी करू शकत की बोले माझ्यामध्ये सुद्धा तशी पॉवर आहे. मी सुद्धा एक जीव आहे. तर जीव असल्यामुळे मी सुद्धा त्या अनंत सुखाची प्राप्ती करू शकतो. माझ्यामध्ये ती शक्ती आहे. माझ्यामध्ये सुद्धा सिद्ध भगवान सारखे अनंत गुण आहेत. बस काम काय करायचंय की बोले त्यांनी जे काम केलं तेच जर आपण काम केलं तर झालं. नैया पार लागली. ज्याला सचिन तेंडुलकर बनायचंय तर काय करणार तो? बोले त्याच्याकडे बघणार अगोदर त्यांनी काय केलं. त्यांनी जसं काम केलं, तसं त्यांनी जशी रात्रंदिवस मेहनत केली, जर तशीच आपण मेहनत केली तर सचिन तेंडुलकर बनून जाणार आपोआप. काही काही मोठं करायची गरज नाही. तसंच सेम टू सेम जर आपण सुद्धा सिद्ध भगवानकडे बघितल्यानंतर, अनंत भगवानकडे बघितल्यानंतर जर त्यांच्यासारखं आपल्याला बनायचंय, तर त्यांच्यासारखं काम आपल्याकडून झालं पाहिजे. आणि हेच करणं या मनुष्य जन्माची सफलता आहे. हेच करायला आपण इथे आलेलो आहे. ठीक आहे. तर मग आता काय करायचं मोक्ष मार्गाला लागण्यासाठी? मोक्ष मार्ग कसा कसा आहे? कुठे जायचं आपण? कुठून जाणार? सर्व आपल्याला भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. कोणी सांगितले? सर्वज्ञ परमात्माने सांगून गेलेले आहेत. 30-30 वर्षापर्यंत महावीर भगवान आपल्याला हीच गोष्ट सांगत होते. पण आपण तिथे असून सुद्धा ऐकत नव्हतो. असं असाल, काही जण असतील, काही जण नसतील. काही जण प्राणी बनून बसले असतील, काही जण मनुष्य बनून बसले असतील. काही काही जण बसून बसले असतील, काही काही दुसरीकडे असतील कुठे. परंतु सर्व होते की नव्हते? कोणाच्या ना कोणाच्या समोशरांमध्ये गेलो की नाही गेलो? कोणाच्या ना कोणाच्या समोशरांमध्ये आपण गॅरंटेड जाऊन आलेलो आहेत. आणि 30-30 वर्षांपर्यंत भगवान महावीर तेच सांगत होते आपल्याला. काय सांगत होते? भगवान बनण्याचा मार्ग काय आहे? मी कसा इथपर्यंत पोहोचलो? मी कसा इथपर्यंत पोहोचलो? तसंच आता मला तुम्हाला सुद्धा पोहोचायचं असेल तर या मार्गावरती चला. ठीक आहे. तर सांगितलं शिव मग लाग्यो चाहिये. 3 प्रश्नांचे उत्तर आले. समजलं? मोक्ष, आता या मला 3 एक प्रश्नांचा विचारायचं होतं. निर्णय आपल्याला करायचा आहे. बोला. जर मोक्ष मार्गाला आत्म्याबरोबर शरीराची पण आवश्यकता आहेच ना, म्हणजे ते साधना करण्यासाठी. ते मग आता सांगणार ना समोर. संपूर्णपणे शरीर हेही असू शकत नाही ना. नाही, नाही. आता ते सगळं समोर येणार. हम्म. 2 प्रकारचे मोक्ष मार्ग म्हणजे तीच गोष्ट आहे आता. ती आपण आता सगळं हम्म. समजू समोर. एकदा एक गोष्ट क्लिअर झाली की सगळं होऊन जाईल. चिंता करायची हम्म. नाही. समोर बघा आता काय सांगितलं. 3 प्रश्न समजले. या 3 प्रश्नांचा निर्णय अगोदर आपल्याला झाला पाहिजे. पहिला पॉइंट काय सांगितला? की बोले आत्म को हित है सुख सो सुख. आत्माचं हित कशामध्ये आहे? बोले आत्म्याचं हित सुखामध्ये आहे. बोले सुख कशास म्हणतात? बोले आकुलता रहित जी गोष्ट असते त्याला सुख म्हणतात. ठीक आहे. आपल्याला किती सुख पाहिजे? बोले अनंत सुख पाहिजे. छोटं मोठं सुख नाही पाहिजे. छोटं मोठं सुख मी अनंत वेळेस प्राप्त केलं त्याच्यामध्ये काही दम नाहीये. मग आता काय सांगितलं समोरचा प्रश्न की बोले असं अनंत सुख, असं आकुलता रहित सुख कुठे मिळणार? की बोले मोक्ष मध्ये मिळतं. कुठे मिळणार? मोक्ष मध्ये मिळतं. यासाठी कशाला प्रयत्न केला पाहिजे आपण? काय करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे? काय करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे? की बोले मोक्ष मार्गात लागण्यासाठी प्रयत्न केला. मोक्ष मार्गाला जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याशिवाय दुसरा आपल्याला उपाय नाहीये. तर मग आता मोक्ष मार्ग काय आहे? ही गोष्ट आपल्याला सांगणार आहे. त्यामुळे आता एकदम लक्ष देऊन ऐकायचंय. कोणी मिस करायचं नाहीये. ज्यांनी मिस केलं समजायचे त्याचे अनंत काळ अजून आहेत. मिस झाला तो.
समोर आलेलं पाणी पिता आलं नाही त्याला, समोर आलेलं दूध पिता आलं नाही त्याला, तोंडासमोरचा घास खाता आला नाही, मग काय फायदा? त्यामुळे एक एक गोष्ट लक्षात घेऊन नीट शांत चित्ताने ऐकायची. ही ऐकल्यानंतर तुम्हाला आपोआप सगळं समजत जाणार. ठीक आहे. चला आता बघा समोर सांगणार आहेत आपल्याला दोन मोक्ष मार्गाचं स्वरूप. तर मोक्ष मार्ग काय आहे? शिव मग, शिव मग, शिव म्हणजे मोक्ष, मग म्हणजे मार्ग. लाग्यो चाहिए, लाग्यो चाहिए, लाग्यो म्हणजे जायला पाहिजे. मोक्ष मार्गाला सर्वांनीच जायला पाहिजे. आता समोर सांगणार आहेत तिसरी लाईन, सम्यक दर्शन ज्ञान चरण. तिसरी ढाल पहिला छंद, हा तिसरी ढाल पहिला छंद, तिसरी लाईन. हो. सम्यक दर्शन ज्ञान चरण शिव मग सो दुविध विचारो. जो सत्यार्थ रूप सुनिश्चय कारण सो व्यवहारो. काय सांगितलं? बोले मोक्ष मार्ग काय आहे? बोले सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र. चरण म्हणजे चारित्र. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरण म्हणजे चारित्र. तर या तिघांची एकता म्हणजे हे तीन मिळून मोक्ष मार्ग तयार होतो. आणि शिवमग हा याला म्हणतात शिवमग. शिवमग म्हणजे हाच मोक्ष मार्ग आहे. तत्वार सूत्राचं सूत्र, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. आचार्य उमा स्वामी देव लिहितात की सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र यांनाच मोक्ष मार्ग म्हणतात. हाच खरा मोक्ष मार्ग आहे. ठीक आहे. आपण मागच्या ढालमध्ये काय बघितलं? बोले मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र. बोले मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र सो संसार मार्ग. हे कशाचा मार्ग आहे? बोले संसारात जाण्याचा मार्ग आहे. जर संसारात भटकायचं असेल तर काय करायचं? बोले यांच्या नादाला लागायचं. आणि जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल, जर अनंत सुखी व्हायचं असेल, जर अनंत सुखाची प्राप्ती करायची असेल तर काय करणार? की बोले सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्राला प्राप्त करायचंय. आता हे काय आहे हे आपल्याला समजायचंय. एक एक गोष्ट क्लिअर करायची. त्यामुळे घाबरू नका. हे काय सांगितलं तुम्ही, सम्यक दर्शन म्हणजे काय असतं? ही खूप सिंपल गोष्ट आहे. काहीच करायचं नाहीये, काही उठापटक करायची नाहीये, काही इकडे तिकडे फिरवायचं नाहीये, कोणाला मारायचं नाहीये, काही करायचं नाहीये. खूप सिंपल गोष्ट आहे आणि फक्त ती आपल्याला एकदा समजून घ्यायची. समजल्यानंतर जर त्याच्यामध्ये आपण मस्त झालो तर काम आपलं झालं. दुसरं काही सुद्धा करायचं नाहीये. ठीक आहे. काय लिहिलं याच्यामध्ये? सम्यक दर्शन, ज्ञान, चरण, शिवमग. शिवमगला इकडे घ्यायचंय. सम्यक दर्शन, ज्ञान, चरण सोबत शिवमग जोडून टाकायचं. ठीक आहे. तर काय बनलं की सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र हा मोक्ष मार्ग आहे. शिव म्हणजे मोक्ष आणि मग म्हणजे मार्ग. तर हा मोक्ष मार्ग आहे. आणि सो म्हणजे वह, सो म्हणजे तो किती प्रकारचा आहे? की बोले दुविध विचारो, की त्याला दोन प्रकारचा जाणला पाहिजे. की खर मोक्ष मार्ग सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र रूप आहे. आणि त्याचं कथन हे दोन प्रकारे होत असतं. समजते? पहिला कोणता आहे? पहिला सांगितला जो सत्यारथ रूप सुनिश्चय कारण सो व्यवहारो. जो सत्यारथ, रथ म्हणजे मार्ग, की जो सत्य मार्ग आहे, जो सत्य मार्ग आहे तो सुनिश्चय, तो निश्चय मार्ग आहे. जो सत्य मार्ग आहे तो निश्चय मार्ग आहे. आणि कारण सो व्यवहारो, आणि त्याला जे कारणभूत आहे ते कारणभूत व्यवहार मार्ग आहे. थोडं कठीण झालं. आता सरळ करून सांगा. नाही आम्हाला दोन प्रकारच्या नयांची गोष्ट तुम्ही ऐकली असणार. नय आपल्याकडे दोन असतात. तसे अनंत नय असतात. अनंत संख्यात असतात, 7 असतात, 1 असतात, 2 असतात, 9 असतात. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे नय सांगितलेले आहेत. नय मुख्यतया दोन प्रकारचे. एक आहे व्यवहार नय, एक आहे निश्चय नय. नय म्हणजे काय? नय कशास म्हणतात? नयची काय डेफिनेशन आहे? बोले ज्ञातुर अभिप्राय नयः.
ज्ञातुर अभिप्राय नय किंवा वक्ताच्या अभिप्रायाला नय म्हणतात, ज्ञाताच्या अभिप्रायाला नय म्हणतात. हे खूप सुंदर आहे नय. नय आपल्याला समजून घ्यायचंय. नय म्हणजे काय की नय म्हणजे अँगल. नय म्हणजे अँगल. ही दृष्टिकोन वस्तू म्हणून पण म्हणू शकतो ना. हा दृष्टिकोन म्हणा चालेल. दृष्टिकोन अँगल. ठीक आहे. तर नयचा अर्थ होतो दृष्टिकोन किंवा अँगल. कोणत्या अँगलने आपण त्या वस्तूकडे बघत आहोत. ठीक आहे. आता नयचा अर्थ काय समजला? वक्ताचा वक्ता म्हणजे कोण? मग दौलतराव ज्यांनी लिहिलंय ते. आवाज द्यायला तुला. अक्षु इकडे बघ. हॅलो, येतोय आवाज? हा. आता बघा काय सांगितलं मी. नय म्हणजे काय? नय आपण बघत आहे. पहिले आपल्याला नय समजायचंय. नयचा अर्थ काय होतो? तसं नय चक्र नावाचं एवढं मोठं बुक आहे. एवढं मोठं पुस्तक आहे. नय चक्र समजण्यासाठी पूर्ण एक वर्षभर लागतो. वर्ष लागणार नय चक्र पूर्ण समजण्यासाठी. तरी सुद्धा आपण शॉर्ट मध्ये समजायचंय. सीमा भाभीला माहिती आहे. काय सीमा भाभी? नाही माहित. आहेत की गेल्या? दिसतच नाही. कुठे गेल्या? नाही येत वाटतं. चालू करून गेल्या कुठतरी. चला परत समजू आपण. काय सांगितलं? पूर्ण समजायचं आहेत का? हा. एवढा वेळ लागला म्हणलं कुठे गेल्या? लग्नामध्ये बिझी झाल्या? नाही अजून लांब आहे लग्न. बर बर बर. चला काय सांगितलं? नय आपल्याला समजायचंय. नय म्हणजे काय? की नयचा अर्थ सामान्य अर्थ मी काय सांगितला? नय म्हणजे अँगल. नय म्हणजे दृष्टिकोन. कोणत्या अँगलने आपण वस्तूला बघतो त्या अँगलला, त्या आपल्या दृष्टिकोनला नय म्हणतात. दोन डेफिनेशन मी सांगितल्या. एक सांगितली ज्ञाताचा अभिप्राय. ज्ञाता म्हणजे ज्ञाता. ज्ञाता म्हणजे जाणणारा. ज्ञाता म्हणजे जाणणारा. तर मी जाणणारा आहे तर जाणणाऱ्याचा अभिप्राय. अभिप्राय म्हणजे तू कोणत्या अँगलने बघतो त्याच्याकडे. ठीक. दुसरा पॉइंट वक्ताचा अभिप्राय. वक्ताचा अभिप्राय म्हणजे वक्ता म्हणजे काय असतं? वक्ता म्हणजे बोलणारा. वक्ता म्हणजे श्रोता नाही. श्रोता म्हणजे ऐकणारा. श्रोता बोलणार म्हणजे ऐकणारा. श्रोता आता तुम्ही आहेत. मी वक्ता आहे. मी काय करत आहे? मी बोलत आहे. मी श्रोता आहे. श्रोता काय करतो? श्रोता म्हणजे श्रोता नाही. श्रोता म्हणजे ऐकणारा. श्रोता म्हणजे ऐकणारा. ठीक आहे. श्रोताच्या अभिप्रायाला नाही म्हणतात का? तुला श्रोताच्या अभिप्रायाला नाही म्हणत. वक्ताच्या अभिप्रायाला नाही म्हणतात. आता वक्ताचा अभिप्राय म्हणजे काय आणि ज्ञाताचा अभिप्राय म्हणजे काय? ठीक आहे. आता मला सांगा आपण मुलगी बघायला गेलो. ठीक आहे. मुलगी बघून आलो. किती जण गेले? बोले 4 जण गेले. 4 जण गेले. आता आल्यानंतर सर्वांना विचारलं आपण मुलगी कशी होती? मुलगा कसा होता? काय सांगणार? सगळे प्रत्येक एकसारखे जण सांगणार. आपल्या आपल्या अँगलने सांगणार. सगळे वेगवेगळं सांगणार ना. कोणी तिचा चेहरा बघून सांगणार. कोणी तिचं ज्ञान बघून सांगणार. कोणी तिचं काम बघून सांगणार. कोणी म्हणणार नाही काम करायला चांगली आहे. कोणी बोलणार ज्ञानाने चांगली आहे, हुशार आहे एकदम. कोणी काय सांगणार? कोणी सांगणार जेवण खूप मस्त बनवते. तर मग त्यांनी 4 मुलींचं वर्णन केलं की एकाच मुलीचं वर्णन केलं? एकाच मुलीचं वेगळ्या किती वेगळ्या मुलीचं वर्णन केलं? अँगल बोले एकाच मुलीचं वर्णन केलं. परंतु बघितलं कोणत्या अँगलनी? बोले वेगवेगळ्या अँगलनी बघितलं. तर त्या प्रत्येक बघण्याचा अँगल. बघणं म्हणजे जाणणं. बघणं म्हणजे जाणणं. तर याला म्हणतात प्रत्येक वेगवेगळ्या अँगलनी आपण जाणलं तर त्याला म्हणतात नय. ठीक आहे. त्याला काय म्हणणार? नय म्हणणार. आता तुम्हाला विचारण्यात आलं तुमचे मुलं कसे आहेत?
ते काय सांगणार तुम्ही? काय काय सांगणार? सगळे वेगवेगळे सांगणार. कोणी सांगणार माझा मुलगा खूप छान आहे, कोणी सांगणार माझा मुलगा वेडाच आहे, त्याला काही समजतच नाही, कोणी काय सांगणार की माझा मुलगा खूप हुशार आहे, कोणी सांगणार तो स्पोर्ट मध्ये चांगला आहे, कोणी सांगणार तो असा आहे तो तसा आहे. सांगणार की नाही सांगणार? सगळ्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. सांगण्याचा दृष्टिकोन सुद्धा वेगवेगळा. सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा वेगवेगळा. मी तुम्हाला आता एक विषय दिला, या विषयावर तुम्हाला बोलायचंय. तुम्हाला सांगायचंय की आपले देशाचे प्रधानमंत्री कसे आहेत किंवा महावीर भगवानचं स्वरूप लिहा. महावीर भगवानचं स्वरूप सांगत असताना काय काय सांगणार तुम्ही? नाहीये. चूक आहे का कोणाचं? की चूक कोणाचं नाहीये. सगळे वेगवेगळे सांगणार की महावीर भगवान कसे आहेत? की बोले महावीर भगवान वीतरागी आहेत. कोणी सांगणार महावीर भगवान सर्वज्ञ आहेत. कोणी सांगणार महावीर भगवान बाल ब्रह्मचारी होते. सांगणार की नाही सांगणार? कोणी सांगणार त्यांचे माता पिता होते. अजून ते 30 वर्षापर्यंत समवशरणमध्ये होते. तर सगळ्यांनी वेगवेगळ्या अँगलनी सांगितलं. तर त्यांचा जो अभिप्राय आहे, त्यांचा जो मुख्य बघण्याचा अँगल आहे, त्या बघण्याच्या अँगलला म्हणतात नय. समजते? त्याला काय म्हणणार? नय म्हणणार. आता आपल्याला तेच नय इथे सुद्धा लावायचे. तर काय सांगितलं इथे नय? मोक्ष किती आहेत? की पहिला पॉइंट तर सांगितला मोक्ष तर एकच आहे. मोक्ष किती आहेत? मोक्ष एकच आहे. मोक्ष मार्ग किती आहेत? बोले मोक्ष मार्ग सुद्धा एकच आहे. मोक्ष मार्ग किती आहेत? मोक्ष मार्ग सुद्धा एकच आहे. इथे काय लिहिलंय? बोले इथे 2 लिहिलेलं आहे. 2 लिहिलेले आहेत इथं. मग मोक्ष मार्ग 2 झाले. नाही, हा तेच म्हणाले, निश्चय आणि व्यवहार 2 मार्ग दिलेत ना. हा, इथे काय लिहिलेलं आहे? 2 लिहिलेले आहेत. मग बरोबर आहे की नाही? आम्हाला दोन्ही मार्ग सांगा, आम्हाला जो पटेल त्या मार्गावर आम्ही जाईल. बोले 2 नाहीये, मोक्ष मार्ग तर एकच आहे. मोक्ष सुद्धा एक, मोक्ष मार्ग सुद्धा एकच आहे. 2 मोक्ष मार्ग नाहीयेत, 2 मोक्ष नाहीयेत. परंतु त्या मार्गाकडे निश्चय आणि व्यवहार बघण्याचे सांगितलं. 2 अँगल आहे. हे ऐका अगोदर ऐका. काय सांगितलं? की त्या मार्गाकडे बघण्याचे 2 अँगल आहेत. माईक बंद करा सर्वांनी. काय सांगितलं? की हे मार्ग आहे आणि या मार्गाकडे बघण्याचे 2 अँगल आहेत. एक घर होतं. त्या घराचा आपण बॅक साइडने फोटो काढला. त्याच घराचा आपण समोरच्या साइडने पण फोटो काढला. त्याच घराचा आपण आतमधून पण फोटो काढला. आता तुम्हाला विचारण्यात आलं की हे कोणाचं घर आहे? मग किती घर आहेत? बोलणार एकच घर आहे. हे सुद्धा तेच घर आहे, हे सुद्धा तेच घर आहे, ते सुद्धा तेच घर आहे. घर वेगवेगळे आहेत का? बोले घर वेगवेगळे नाही आहेत. सेम टू सेम घर आहेत. परंतु त्याला बघण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. आपण आतमधून बघितलं, कधी बाहेरून बघितलं, कधी मागून बघितलं, कधी इकडून बघितलं, तर सगळ्यांकडून बघण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे असतात. ठीक आहे? तसंच इथे काय सांगितलं की बोले मोक्ष एकच आहे. बरोबर? मोक्ष कशास म्हणतात? तर त्याचे सुद्धा 2 वेगवेगळे अर्थ निघू शकतात. निघू शकतात की नाही निघणार? मोक्ष कशास म्हणतात? आपण काय समजलं की मोक्ष कशास म्हणतात? बोले 8 कर्माने जे रहित जीव होतात, मोक्षाला जातात. तर हे एक अँगल झाला. कर्माच्या अँगलने आपण बघितलं. कर्माच्या अँगलने बघितलं. आता दुसरा अँगल की ज्यांना 8 गुणांची प्राप्ती होते, जे अनंत सुखी होतात, ते मोक्षात गेले. हे सुद्धा बनू शकतं की नाही बनू शकत? हे सुद्धा बनणार. ठीक आहे. तर आपल्याला काय सांगितलं इथे की मोक्ष सुद्धा एक आहे, मोक्ष मार्ग सुद्धा एक आहे. फक्त त्या मोक्ष मार्गाचं कथन, त्या मोक्ष मार्गाला सांगण्याचे अँगल, मोक्ष मार्ग बघण्याचे अँगल 2 प्रकारचे असतात. 2 प्रकारे मोक्ष मार्गाचा विचार केला जातो. विचारो लिहिलंय ना? विचारो म्हणजे काय? की मोक्ष मार्ग 2 नाहीयेत. 2 प्रकारे मोक्ष मार्गाचं कथन केलं जातं. आणि त्यामध्ये जो पहिला मोक्ष मार्ग आहे, जो खरा मोक्ष मार्ग आहे, जो यथार्थ मोक्ष मार्ग आहे, त्याला म्हणतात निश्चय मोक्ष मार्ग. त्याला काय म्हणणार?
निश्चय मोक्ष मार्ग. आणि त्या निश्चयला जो कारणभूत आहे त्या कारणभूतला म्हणतात व्यवहार मोक्ष मार्ग. त्या कारणभूतला काय म्हणतात? त्या कारणभूतला म्हणतात व्यवहार मोक्ष मार्ग. ठीक आहे. आता निश्चय आणि व्यवहार या दोघांचा अर्थ काय होतो? निश्चय म्हणजे काय आणि व्यवहार म्हणजे काय? निश्चयचा अर्थ काय आणि व्यवहारचा अर्थ काय? जो सत्यारूप कशास म्हणतात? तो निश्चय असतो हा आणि आणि व्यवहार मार्ग हा निश्चय मोक्ष मार्गाचं कारण आहे. हा, ते तर याच्यामध्ये लिहिलं. निश्चयचा अर्थ काय होतो? निश्चयची डेफिनेशन काय? आपण 2-3 बघितल्या होत्या. आठवतंय तुम्हाला? निश्चय म्हणजे काय? की निश्चय म्हणजे जो यथार्थ आहे, जो यथार्थ. खरोखर आहे, जो एकदम बरोबर आहे. निश्चय नय काय सांगतो? की निश्चय नय वस्तूला एकदम बरोबर बघतो. वस्तू जशी आहे तसंच त्याचं निरूपण करणार. पक्का वस्तू पक्का कशी मग. आहे? हा, एकदम जशी वस्तू दिसते तसंच त्याला सांगणार. कोणता नाही? बोले निश्चय नाही. जशी वस्तू आहे, जसा मी आहे बोले तसंच त्याला सांगणार. आणि व्यवहार नाही की बोले व्यवहार नाही, जशी वस्तू आहे तसं सांगत नाही, वेगळंच काहीतरी सांगतो. जसं उदाहरण बघायचं आपल्याला. आता आपण उदाहरण बघितलं होतं त्या दिवशी. जेवायला तुपाचा डब्बा किंवा साखरेचा डब्बा. काय आहे उदाहरण? साखरेचा डब्बा. मला सांगा, साखरेचा डब्बा असतो का? नाही. नाही साखरेचा डब्बा आहे असतो मी का? सांगतो. व्यवहार आहे, म्हणणं व्यवहार आहे. नाही, हे जे आपण बोललो, हे जे अँगल आहे की साखरेचा डब्बा, हे व्यवहारचा व्यवहार. अँगल आहे. हे व्यवहार आहे. व डब्बा कसाचा आहे? की बोले डब्बा तर स्टीलचा आहे. आपण काय सांगितलं त्याला? बोले तुपाचा. साखरेचा डब्बा किंवा तुपाचा डब्बा. तुपाने बनलेला आहे का तो? बोले तुपाने बनलेला नाहीये, साखरेने बनलेला नाहीये. तर जी वस्तू जशी आहे त्याला तसंच सांगणारा निश्चय नाही. आणि जी वस्तू जशी आहे त्याला तसं सांगत नाही, साखर त्याला निश्चय थोडं आहे. मिक्स करून सांगणार. त्याला डब्बा थोडं व्यवहार आहे, मिक्स करून साखर सांगणार. निश्चय आहे ना? त्याला म्हणतात व्यवहार. हा, साखर निश्चय डब्बा व्यवहार मध्ये आले. नाही 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 नाही, घोळ करू नका. नीट ऐका. सांगा, मी परत सांगतो, ऐका नीट. काय सांगितलं? मी सांगितलं तुम्हाला की साखरेचा डब्बा घेऊन या. ठीक आहे. किंवा तुम्ही तुमच्या मुलाला सांगितलं साखरेचा डब्बा घेऊन या. तर आता इथे 2 अँगल आले, 2 गोष्टी आल्या याच्यामध्ये. ठीक आहे. पहिली गोष्ट कोणती आली? पहिली गोष्ट तर तो डब्बा साखरेचा नाहीये. आहे का तो साखरेचा? बोले साखरेचा डब्बा नाहीये. तो डब्बा कशाचा आहे? बोले तो स्टीलचा डब्बा आहे. ठीक आहे. तो डब्बा कशाचा आहे? स्टीलचा डब्बा आहे. परंतु आपण बोललो काय? की आपण बोललो साखरेचा डब्बा घेऊन या. ठीक. तर तो डब्बा तर होता स्टीलचा आणि आपण बोललो उलट. तर आपल्या बोलण्यामध्येच नाही असतो, डब्यामध्ये नाही नाहीये. आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वचनामध्ये, आपल्या ज्ञानामध्ये नाही असतात. समजते? आपल्या ज्ञानामध्ये किंवा वचनामध्ये नाही असणार. आपण जे बोलतात ते व्यवहार नयाचं कथन आहे. ते बरोबर नाहीये, ते चुकीचं आहे. आपण बोललं ते चुकीचं आहे की बरोबर आहे? ते चुकीचं आहे, ते बरोबर नाहीये. व्यवहार नयाच्या अपेक्षेने डब्बा साखरेचा आहे. आणि जर खरोखर बघितलं तर, निश्चय नयाची दृष्टिकोन लावून बघितलं तर, निश्चय नयाने बघितलं तर, की बोले तो निश्चय नयाने बघितल्यानंतर तो डब्बा साखरेचा दिसणारच नाही. तो डब्बा तर तुम्हाला स्टीलचाच दिसणार. कसा दिसणार? स्टीलचा डब्बा दिसणार. हे खरी गोष्ट आहे, हे यथार्थ आहे, हे सत्य आहे. हे सत्य आहे आणि आपण जे बोललो ते व्यवहार आहे. समजते? तर हे 2 अँगल समजले. तर जी गोष्ट खरी आहे त्याला एकदम त्या खऱ्या खऱ्या गोष्टीकडे बघणारा तो आहे निश्चय नाही. समजते? नाही कुठे असतात? की नाही आपल्या वचनामध्ये असणार, वस्तूमध्ये नाही. नाही कुठे असणार? की नाही आपल्या ज्ञानामध्ये असणार. आपण ज्ञानाने ज्या अँगलने त्याच्याकडे बघतो बोले तो नाही लागणार. समजते? दुसरा उदाहरण, अजून एक उदाहरण बघायचं आपल्याला. आता आपण थोडं आपल्यामध्ये येऊ. आपण आता काय करू? ते आपण हत्तीचं उदाहरण बघितलं होतं, ते तर सर्वांना माहिती आहे. ते वेगवेगळ्या अँगलने आपण बघितलं.
हे तर एक उदाहरण झालं. अजून आता दुसरं उदाहरण बघायचंय आपल्याला. दुसरं उदाहरण बघायचंय. दुसरं उदाहरण काय आहे? मी जीव आहे. मी जीव आहे. मी जीव आहे, बरोबर. तर निश्चय नाही काय सांगणार आणि व्यवहार नाही काय सांगणार. निश्चय नयाने बघितल्यानंतर मी कसा दिसणार, व्यवहार नयाने बघितल्यानंतर मी कसा दिसणार. व्यवहार नाही म्हणलं तर शरीर मी आहे. शरीरासहित जीव आहे. हा, निश्चय हा? नाही म्हणलं तर आत्मा. हा, व्हेरी गुड. काय सांगितलं? जीव मी आहे. तर निश्चय नयाने बघितलं आपण, एकदम खरोखर बघितलं तर निश्चय नाही कुठे बघणार की बोले हे जे हलत डुलत आहे, हे जे तुम्हाला दिसत आहे, बोले हे जीव नाहीये. हे जीव आहे का? ज्याचा कलर आहे, जे काळं पळ निळं दिसत आहे, ते जीव आहे का? बोले ते जीव नाहीये. कोण आहे मग जीव? की बोले जीव तर त्याच्या आतमध्ये बसलेला आहे, ज्याच्यामध्ये ज्ञान आहे, दर्शन आहे, सुख आहे, वीर्य आहे, अनंत गुण भरलेले आहेत, त्याला म्हणतात जीव. ठीक आहे. हे निश्चय नयाचं कथन, निश्चय नयाचा अँगल, हे बघण्याचा दृष्टिकोन. आपण जर दृष्टिकोन बदलला, जर निश्चय नयाने बघितलं तर या शरीराच्या आतमध्ये तुम्हाला जीव दिसणार. आणि जर व्यवहार नयाने बघितलं तर व्यवहार नयाने बघितल्यानंतर हे दोन्ही मिक्सच होऊन जाणार. तुम्हाला जीव आणि शरीर दोघातला फरकच कळणार नाही. कळतो का? बोले कळणार नाही. व्यवहार नाही काय सांगतो? बोले हे शरीर म्हणजे तेच जीव आहे. समजते? व्यवहार नाही जी वस्तू जशी आहे त्याला तसं सांगत नाही. जी वस्तू जशी आहे त्याला ती वस्तू तशी त्याला दिसणारच नाही. आणि निश्चय नाही काय बघतो की निश्चय म्हणजे एकदम पक्का विश्वास, एकदम पक्क श्रद्धान की नाही, हे जी गोष्ट सांगितली व्यवहारनी ते साफ खोटी आहे. समजते की नाही समजत आहे? पद्मजाजी चांडुरे, समजते तुम्हाला की नाही समजलं? क्लिअर करायचंय, मला सांगायचंय की नाही ही गोष्ट समजली नाही, अजून नाही समजली, ही गोष्ट अजून क्लिअर झालेली नाहीये, परत विचारायचंय. समजते सर्वांना? आता आपल्याला समोर जायचंय. आता निश्चय मोक्ष मार्ग आणि व्यवहार मोक्ष मार्ग काय आहे ही गोष्ट आपल्याला बघायची आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य या 3 गोष्टी सांगितल्या. हे 3 मोक्ष मार्ग आहे. तर या तिघांकडे बघण्याचा दृष्टिकोन 2 प्रकारे असतो. या तिघांकडे बघण्याचा दृष्टिकोन 2 प्रकारे असतो. हे 3 आपल्याला 2 अँगलनी वेगवेगळे दिसतात. जर निश्चयच्या अँगलनी बघितले तर वेगळे दिसणार आणि व्यवहारच्या अँगलनी बघितले तर वेगळे दिसणार. समजते आता? हे मोक्ष मार्ग आहे. कोणता मोक्ष मार्ग आहे? की सम्यक दर्शन ज्ञान चरण शिव मग. 3 मोक्ष, ही तिघांची एकता हे मोक्ष मार्ग आहे. आणि याला बघायचं कसं, याला समजणार कसं आपण? की बोले याला समजण्यासाठी 2 प्रकारे आपण समजू शकतो. 2 प्रकारे समजू शकतो. कसं समजणार? की बोले एक तर व्यवहार नयाने समजू शकतो आणि दुसरं निश्चय नयाने समजू शकतो. समजलं? आता आपल्याला समोर जायचंय, अजून क्लिअर होणार. ज्याला क्लिअर झालं नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका. हे काय चालू केलं आता नवीन? चढाला म्हणला होता, पहिले तर स्टार्टिंग सुरू केली, मजा येत होती. आता हे वेगळंच काहीतरी सुरू केलं तुम्ही. आम्हाला तर समजतच नाहीये. टेन्शन घ्यायची गरज नाहीये, सगळं समजत जाणार. ठीक आहे. एवढी गोष्ट क्लिअर झाली की मोक्ष एकच आहे. मला मोक्षामध्ये जायचंय. मोक्षामध्ये काय आहे? मोक्षामध्ये अनंत सुखाची प्राप्ती होते, बस. बाकी दुसरं काही होत नाही. ठीक. आता मोक्ष मार्ग काय ते आपल्याला सांगणार आहेत. ठीक. बघा, पहिलं काय सांगितलं? निश्चय मोक्ष मार्ग आहे कार्य आणि व्यवहार मोक्ष मार्ग आहे कारण. कारण म्हणजे की निश्चय पर्यंत पोहोचण्यासाठी व्यवहार मोक्ष मार्ग आहे कारण. ठीक. आता जे एवढी गोष्ट सांगितलं लक्षात परत घ्या. एकदा कोणतं गं? आता जे निश्चय सांगितलं मोक्ष मार्ग आहे कार्य. निश्चय मोक्ष मार्ग आहे कार्य आणि व्यवहार मोक्ष मार्ग आहे कारण. निश्चय म्हणजे कार्य, व्यवहार म्हणजे कारण. ठीक आहे. आता समोर जाऊ. समोर वाचल्यानंतर तुम्हाला अजून क्लिअर होईल. आता बघा खाली भावार्थ काय लिहिलेलं आहे. भावार्थ मध्ये बघायचंय किती सुंदर सुंदर गोष्टी लिहिलेल्या आहेत. ठीक. बघा आता खाली काय लिहिलं भावार्थ. वाचू, नीट लक्ष द्यायचंय. दूसरी ढाल के अंतिम छंद में, दूसरी ढाल के अंतिम छंद में
मिथ्यात्वादी भावों का परित्याग करके, मिथ्यात्वादी भावांचा परित्याग करून काय करायला सांगितलं होतं? बोले आत्महित के मार्ग में लगने की प्रेरणा दी गई थी, की यासाठी या मिथ्यात्वादीचा त्याग करून आत्म के हित पंथ लाग, की आत्माच्या पंथावरती आत्माचं हित ज्या मार्गावर चालून होईल त्या मार्गावर चला, अशी भावना इथे व्यक्त केली होती दुसऱ्या ढालच्या अंतिम छंदामध्ये. ठीक आहे. मग तो पंथ सांगण्याचा प्रयत्न केला, पंथ म्हणजे रास्ता सांगण्याचा प्रयत्न केला, कि अब आत्महित को परिभाषित करते हुए कहा गया है कि आत्मा का हित तो सुख है. आत्माचं हित काय आहे? आत्माचं हित सुख आहे. कोणी आहे का की ज्याला दुःख पाहिजे? का आहे का कोणी असा? बोले असं कोणीच मिळणार नाही की ज्याला दुःख पाहिजे, ज्याला दुःखी व्हायचंय, जो हे समजतो की माझं हित तर दुःखी होण्यातच आहे, असं कोणी आहे का? बोले कोणीच नाहीये. सगळ्यांचं कल्याण, सगळ्यांचं भलं कशामध्ये आहे? की मला सुखी व्हायचंय बस. सगळे सुखी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु सुखी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर तो मार्ग आपल्याला इथे सांगणार आहे. समोर दुसरी गोष्ट, आत्मा का हित तो सुख ही है और सुख का लक्षण म्हणजे डेफिनेशन. सुखची परिभाषा काय आहे? सुखची परिभाषा, सुख का लक्षण, सुख ओळखण्याचं चिन्ह. लक्षण म्हणजे चिन्ह. कसं ओळखणार आपण सुखाला? बोले सुख कशात म्हणतात? की बोले निराकुलता आकुलता है. निराकुलता. निर म्हणजे रहित, आकुलता म्हणजे चिंतन, आकुलता म्हणजे चिंता, आकुलता म्हणजे टेन्शन, आकुलता म्हणजे दुःख, आकुलता म्हणजे परेशानी. जिथे जिथे तुम्हाला परेशानी दिसणार, जिथे जिथे तुम्हाला दुःख होणार, जिथे जिथे तुम्हाला बरं वाटणार नाही, जिथे जिथे तुम्हाला विकल्प चालत राहणार, वेगवेगळे काही ना काही चालत राहणार, बोलतात तुम्ही सुखी नाहीयेत, कंटिन्यू दुखीचे. मग ते पूजन करताना असो, मग ते अभिषेक करताना असो, मग ते जेवण करताना असो, मग ते कुठलेही काम करताना असो, भले डोक्यामध्ये काही ना काही फिरत आहे, त्याला म्हणतात आकुलता. आणि आकुलता म्हणजे दुःख. आकुलता म्हणजे दुःख. ठीक आहे. तर हे दुःख आपल्यामध्ये कंटिन्यू चालू आहे. आणि पूर्ण सुखाची डेफिनेशन काय सांगितली? सुख म्हणजे निराकुलता. ठीक आहे. आणि अशी आकुलता कुठे नाहीये की बोले आकुलता का संपूर्ण अभाव. आकुलता का संपूर्ण अभाव, पूर्णपणे अभाव. जहां भूख का नाम नहीं है, जहां प्यास का काम नहीं है, खांसी और जुकाम नहीं है, बोले आदि व्याधि का नाम नहीं है. काय आहे ते? बोले सत शिव सुंदर मेरा धाम, त्याला म्हणतात मोक्ष. जिथे खासी नाही होत, जिथे दुःख नाहीये, जिथे प्यास लागत नाही, जिथे चिंता होत नाही, जिथे कुठला रोग येत नाही, अरे जिथे शरीरच नाहीये, जिथे शरीरच नाहीये तिथे बाकी काय टेन्शन होणार आहे? सिद्ध भगवानला आहे का काही चिंता? ती बोले काहीच चिंता नाहीये त्यांना. आपण का दुःखी आहेत? आपल्याकडे शरीर आहे की नाही? आपल्याकडे शरीर आहे, त्या शरीराला आपण आपलं समजतो म्हणून महादुखी आहेत. म्हणून आपल्याला खासी पण होणार, जुखाम पण होणार, आदी पण होणार, व्याधी पण होणार, भूक पण लागणार, प्यास पण लागणार. ते संपलं, काम खतम. आता सगळे 24 घंटे त्याच्यातच निघून जाणार. काय केलं? गई भैंस पाणी में. गेलं सगळं कामातून. काही राहिलं का? बोले काहीच नाही राहिलं. समजते? तर असं पूर्ण निराकुल सुख कुठे आहे? तो बोले आकुलता का संपूर्ण अभाव मोक्ष दशा में है. कशामध्ये आहे? मोक्ष दशामध्ये आहे. इसलिए यासाठी काय केलं पाहिजे? की मोक्ष की प्राप्ती हेतू, मोक्ष प्राप्ती हेतू, मोक्षाच्या प्राप्तीसाठी मोक्ष मार्ग में लग जाना चाहिए. कशामध्ये लागलं पाहिजे? की मोक्ष मार्गाला जाण्यासाठी लागलं पाहिजे. कंटिन्यू प्रयत्न आपले त्या मार्गावर जाण्यासाठी लागले पाहिजेत. फालतू कामासाठी प्रयत्न नाही केला पाहिजे. ते काम तर आपले चालतच राहणार. मुख्य उद्देश, मेन गोल आपला काय पाहिजे? बोले मोक्ष प्राप्ती करायची मला बस, बाकी दुसरं काही सुद्धा नाही. त्याच्यामध्येच आपलं हित आहे. ओके. आता मोक्ष मार्ग सांगणार आहेत बघा.
मोक्ष मार्ग म्हणजे काय कि मोक्ष मार्ग का स्वरूप बताते हुए यहाँ कहा गया है कि सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र की एकता ही मोक्ष मार्ग है. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्राची एकता, हे तिघ वेगवेगळे नाही. बोले सम्यक दर्शन झालं तर झालं का मोक्ष? बोले नाही. सम्यक ज्ञान झालं तर झालं का मोक्ष? बोले नाही. काय होणार की फक्त चारित्राने मोक्ष होतं का? अरे चारित्राने मोक्ष होत नाही. तर तिघांची एकता पाहिजे. हे तिघ पाहिजेत. जर तिघ असतील तर मोक्ष मार्ग होणार, नाहीतर काही सुद्धा होणार नाही. ठीक आहे. तर सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र की एकता ही मोक्ष मार्ग है. यद्यपि मोक्ष मार्ग दो नहीं है. परत वाचतो, काय सांगितलं? मोक्ष मार्ग दो नहीं है. मोक्ष मार्ग दोन आहेत का? बोले दोन मोक्ष मार्ग नाहीयेत. किती आहेत मोक्ष मार्ग? मोक्ष मार्ग तर एकच आहे. एकच आहे. ठीक आहे. बघा काय सांगितलं, यद्यपि मोक्ष मार्ग दो नहीं है तथापि मोक्ष मार्ग का कथन दो प्रकार से होता है. कथन, कथन, कथन म्हणजे सांगणे. सांगण्याची पद्धत. कथन म्हणजे वचनाद्वारे सांगणे. तर सांगण्याचा कथन दोन प्रकारे होणार. आता कसं कसं होणार ते आपण बघू. एकदम सिंपल आहे. आता समोर जेव्हा आपल्याला समोर जाऊ आपण क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. अरे हे तर एवढं सोपं होतं, मी तर उगाच टेन्शन घेतलं, असं आपण बोलणार. ठीक आहे. काय सांगितलं की मोक्ष मार्ग एकच आहे, मोक्ष सुद्धा एकच आहे आणि मोक्ष मार्गाचं कथन फक्त दोन प्रकारे केलं जातं. कथन किती प्रकारे करणार? दोन प्रकारे सांगितला जातो. आता दोन्ही प्रकार मी सांगणार आहे. काय करणार आहे? दोन्ही प्रकार मी सांगणार आहे. फक्त सांगण्यामध्ये दोन प्रकार येतात. दुसरी गोष्ट बघा, आता समोर काय लिहिलं, कथन दो प्रकार से है, इसलिए यहाँ ग्रंथकार ने शिव मग सो दुविध विचारो शब्द का प्रयोग किया है. यासाठी शिवमग म्हणजे मोक्ष मार्ग दोन प्रकारे विचार केला पाहिजे. ही गोष्ट आपल्याला इथे सांगितली. यहाँ निश्चय व्यवहार मोक्ष मार्ग के संदर्भ में आवश्यक स्पष्टीकरण दिया जा रहा है, जो प्रत्येक आत्मार्थी को अनुप्रेक्षणीय है. साथ ही जिस प्रकार मोक्ष मार्ग के संदर्भ में यह स्पष्टीकरण किया गया है, उसी प्रकार सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान और सम्यक चारित्र के संदर्भ में भी समझ जाना चाहिए. आता काय काय आहे ते दोन प्रकारचे मोक्ष मार्गाचं कथन कसं करायचं ते आपल्याला सांगणार आहे. पहिला पॉइंट बघितला आपण, निश्चय मोक्ष मार्ग. आता एकदम शॉर्ट मध्ये सांगतो, तुम्ही सगळं क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे. आपण बघतो दोन गोष्टी असतात. कोणकोणत्या? एक असते आत्माची क्रिया, एक असते आत्म्याची क्रिया, एक असते शरीराची क्रिया. नीट लक्ष द्यायचं. आता दोन प्रकारचे मोक्ष मार्ग कसे समजणार आहोत आपण ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे. एक असते आत्म्याची क्रिया, एक असते शरीराची क्रिया. ठीक. आता मोक्ष मार्गाला जाण्यासाठी कुठून जातो तो मोक्ष मार्ग? बोले मुनी बनल्याशिवाय मोक्ष मोक्ष होऊ शकत नाही. मुनिराज बनणं कंपल्सरी आहे. मुनी बनल्याशिवाय मोक्ष होणार नाही. ठीक आहे. आता दोन पॉइंट सांगितले. काय पॉइंट सांगितले? एक आत्म्याची क्रिया, एक शरीराची क्रिया. तर शरीराची क्रिया वेगळी चालते, आत्म्याची क्रिया वेगळी चालते. या दोन गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. आत्म्यामध्ये काय चालत असतं की बोले जानना, देखना, श्रद्धान करणं, सुखचा अनुभव करणं, हे जे आपले अनंत गुण आहेत त्यांचं काम आत्म्यामध्ये वेगवेगळं चालू असतं. शरीराच्या क्रिया काय चालू असतात की शरीराच्या हलणं डुलणं, त्याचं काम करणं, या सर्व गोष्टी त्याच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या चालू असतात. ठीक आहे. आता काय करायचंय की बोले जी आत्म्याची खरोखर क्रिया आहे, जी आत्म्याची क्रिया आहे त्याला म्हणतात निश्चय मोक्ष मार्ग. आणि सोबत बाहेर शरीराची जी क्रिया असणार त्याला म्हणतात व्यवहार मोक्ष मार्ग. त्याला काय म्हणणार? व्यवहार मोक्ष मार्ग. समजते? खूप सिंपल आहे. आता आपल्याला समोर जायचंय. आता आपण बघायचंय करतो काय काय आपण मोक्ष मार्ग मध्ये काय काय होणार. पहिली गोष्ट सांगितली सम्यक दर्शन. सम्यक दर्शन म्हणजे काय? सम्यक ज्ञान म्हणजे काय? तर सम्यक दर्शनची सुद्धा चार डेफिनेशन आहेत. चार प्रकारे आपल्याला सम्यक दर्शन सांगणार आहेत. तर त्याची चर्चा आपण समोर करणार आहेत.
ठीक आहे. तर पहिली गोष्ट एवढी समजायची आहे की आपल्या आत्म्यामध्येच मस्त राहणं, आपल्यामध्येच लीन राहणं, आपल्या स्वरूपाला ओळखणं, मी कोण आहे याची खबर होणं आणि आपल्यामध्येच मस्त राहणं त्याला म्हणतात निश्चय मोक्ष मार्ग. तोच खरा मोक्ष मार्ग आहे. मुनिराज ध्यान अवस्थेमध्ये बसलेले आहेत. मुनिराज ध्यान अवस्थेमध्ये बसलेले आहेत. तर ही अवस्था, ही जी अवस्था आहे ही व्यवहार मोक्ष मार्ग आहे. ही कोणती अवस्था? ही अवस्था जी आहे ती व्यवहार मोक्ष मार्ग आहे. परत त्यांना आहार करण्याचे भाव होतात. माईक बंद करा. माईक ऑन करू नका. काय सांगितलं? आता बघा, नीट बघायचंय. मुनिराज ध्यान अवस्थेमध्ये बसलेले असतात. काय काय करतात मुनिराज? बोले आहार करतात, विहार करतात, परत केस लोच करतात, भगवंतांची वंदना करतात, स्तुती करतात, स्वाध्याय करतात, सर्व गोष्टी करतात ना. सर्व गोष्टी करतात. मग मोक्षाला कोणते काम करत असताना जातात? कोणतं काम करत असताना केवळ ज्ञान होतं? कोणतं काम करत असताना मोक्षाला आत्मध्यान. आत्मध्यान करत असताना मोक्षाला जातात ना. सर्व मुनिराज बघा तुम्ही, सर्व भगवान बघा तुम्ही, जेवढे भगवान आहेत आतमध्ये बसलेले, मंदिरमध्ये आपण ज्यांची प्रतिमा विराजमान केली, आहार करताना का नाही केली? केशलोच करताना का नाही केली? का नाही केली? कारण की ते यथार्थ मोक्ष मार्ग नाही. ते व्यवहार मोक्ष मार्ग आहे. ते खरा मोक्ष मार्ग नाहीये. खरा मोक्ष मार्ग तर काय आहे की आपल्या मध्येच मस्त राहणे, आपल्यामध्येच लीन राहणे, हेच जी आत्म्याची क्रिया आहे, आपल्यामध्येच जे लीन राहतात त्याला म्हणतात निश्चय मोक्ष मार्ग आणि त्यानेच मोक्षाची प्राप्ती होते. आणि बोले बाहेर शरीर सुद्धा असणार, शरीराची ही क्रिया सुद्धा चालू आहे, कधी कधी आहार करण्याचे भाव सुद्धा होणार, कधी विहार करण्याचे भाव सुद्धा होणार, कधी केसलोच करण्याचे भाव सुद्धा होणार. तर हे जे भाव आपल्यामध्ये होत आहेत बोलतात हे व्यवहार मोक्ष मार्ग आहे. समजते की नाही समजत आहे? काय सांगितलं की बाहेरच्या सगळे काम करणं, आत्मध्यान सोडून बाकी सगळे काम व्यवहार मोक्ष मार्ग. मात्र आत्मध्यान त्याला म्हणतात निश्चय मोक्ष मार्ग. आणि मोक्ष कशाने होतं? कोणते काम केल्याने होणार? बोले आत्मध्यान केल्यानेच होतं. बाकी बाहेरचे काम केल्याने होत नाही. परंतु बाकीचे काम सुद्धा सोबत असतातच. त्याला सोडून सुद्धा चालणार नाही. ते सुद्धा सोबत आपल्या सोबत असणार म्हणजे असणारच. ठीक आहे. तर काय काय सांगितलं? समजलं तुम्हाला गोष्टी? की वरतून गेल्या, की बाउन्स झाल्या? समजलंय की नाही? समजल्या? सर्वांना समजल्या? नाही समजल्या? व्हिडिओ ऑन करा, मला दिसू द्या. समजल्या. समजल्या? आता आपल्याला समोर बघणार आहेत आपण निश्चय मोक्ष मार्गाचा अर्थ काय होतो आणि व्यवहार मोक्ष मार्गाचा अर्थ काय होतो. या सगळ्या गोष्टी येणार आहे समोर. आता सम्यक दर्शन म्हणजे काय, सम्यक ज्ञान म्हणजे काय, एक एक ढाल पूर्ण त्याच्यावरती लिहिली. सम्यक दर्शनचं स्वरूप सांगितलं आणि ज्याला सम्यक दर्शन प्रगट झालं त्याची काय महिमा असते, तो किती सुखी असतो, त्याच्यामध्ये काय काय बदल होतो, तो किती परिवर्तन त्याच्यामध्ये होतं, या सर्व गोष्टी आपल्याला समोर जाऊन बघायच्या आहेत. समजते? आतापर्यंत आपण काय काय शिकलो त्याचं थोडस एकदा रिव्हिजन करायचंय आणि मग आपल्याला इथेच विराम घ्यायचा. ठीक. पहिली गोष्ट काय सांगितली की मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र हा संसार मार्ग आहे आणि ह्याच्यापासून आपल्याला वाचण्यासाठी, ह्याच्यापासून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल, संसार मधून जर अनंत सुखी व्हायचं असेल तर काय करायचं की पहिले तर आपण निर्णय करायचा की माझं हित कशामध्ये आहे. जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत आपण असा निर्णय करत नाही की मला करायचं काय, मला पाहिजे काय, तोपर्यंत काम समोर जाणार नाही. माईक बंद करा. काय सांगितलं की पहिले निर्णय झाला पाहिजे की माझं हित कशामध्ये आहे, की बोले माझं हित सुख प्राप्तीमध्ये आहे. सुख प्राप्ती हेतू प्रयत्न करते, सुख जाता दूर है. सुख प्राप्तीसाठी सगळे प्रयत्न करत आहेत, सर्वांचं सुख दूर जात आहे. सुख दूर जात आहे ना.
की जवळ येते. बोले जवळ येणार नाही. का येणार नाही? कारण की सगळे प्रयत्न आपले उलटे आहेत म्हणून. ठीक आहे. तर पहिले निर्णय करायचा की मला पाहिजे काय? माझं हित कशामध्ये? माझं भलं कशामध्ये आहे? तर सांगितलं माझं भलं तर सुख प्राप्तीमध्ये आहे. सुख कसलं पाहिजे आपल्याला? कसलं सुख पाहिजे? किती सुख पाहिजे? बोले गुलाबजामुन खाल्ल्याने मिळेल एवढं सुख पाहिजे का? बोले तसलं फालतू सुख नाही पाहिजे. ते छोटं-मोठं सुख नाही पाहिजे. असं सुख तर मी खूप वेळेस प्राप्त केलं. खूप वेळेस केलं की नाही केलं? पिक्चर बघण्याचं सुख पण मिळालं मला. घरामध्ये झोपण्याचं सुख पण मिळालं मला. अंघोळ करण्याचं सुख पण मिळालं मला. खाण्यापिण्याचं सुख पण मिळालं. पण ह्याच्यात काही दम नाहीये. ते परत तेच काम मला करावं लागतं. काही दम आहे का? बोले काही दम नाहीये. खतम झालं. मग आता कसं सुख पाहिजे? बोले मला असं सुख पाहिजे की ज्याच्यानंतर परत दुःख आलंच नाही पाहिजे. असं सुखाची प्राप्ती मला करायची. बोले असं सुख कुठे आहे? जिनवानी हे सांगते की असं सुख तर एकाच ठिकाणी आहे. कुठे आहे? बोले बाहेर कुठेच नाही. तुम्ही बाहेर हुडकत राहिलात तर तुम्हाला तिन्ही जन्मामध्ये मिळणार नाही. किती अनंत जन्म तुम्ही हुडकत राहिलात तरी मिळणार नाही. असं सुख तर फक्त तुमच्या आतमध्येच आहे. भगवान सुद्धा देणार नाहीत. भगवानकडे जरी गेलात, की भगवान मला सुख द्या, मला सुख द्या. ते भगवान सुद्धा देणार नाहीत. भगवानची किती शांतीधारा केली, सुख द्या, सुख द्या. काही शांती मिळणार नाही. मिळणार आहे का शांती? नाही मिळणार. आत्तापर्यंत हेच उलटे काम करत होतो. काय करत होतो? बोले भगवान सुख द्या मला, भगवान शांती द्या मला. कशासाठी केली? मला शांती मिळाली पाहिजे. हे भगवान देणार. बोले हेच तुमको ना पहचाना. करायला मना करत नाहीये. परंतु उद्देश खरा असलं पाहिजे. आपण करतो काय आहे आणि समजलं पाहिजे आपण काय करत आहे. ठीक आहे? तर काय सांगितलं, की बोले बाहेर सुख असं सुख नाहीये, ते सुख आपल्यामध्येच आहे आणि यासाठी तुम्हाला मोक्ष मार्गाला लागलं पाहिजे. आणि ते मोक्ष मार्ग एक प्रकारचा आहे. मोक्ष सुद्धा एकच आहे आणि त्या मोक्ष मार्गाचं कथन फक्त 2 प्रकारे केलं जातं. त्याला म्हणतात निश्चय मोक्ष मार्ग आणि दुसरा आहे व्यवहार मोक्ष मार्ग. हे कथन करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक निश्चय मोक्ष मार्ग, दुसरा व्यवहार मोक्ष मार्ग. ठीक आहे? आणि निश्चय मोक्ष मार्ग कशास म्हणतात? की बोले जो यथार्थ मोक्ष मार्ग आहे, जो खरा मोक्ष मार्ग आहे, त्याला म्हणतात निश्चय मोक्ष मार्ग. आणि जो खरा तर नाहीये, परंतु निश्चयच्या सोबत असतो, त्याला म्हणतात व्यवहार मोक्ष मार्ग. निश्चयचं जे कारण आहे, त्याला म्हणतात व्यवहार मोक्ष मार्ग. ठीक आहे? आता दुसरा छंद आपण नेक्स्ट क्लासमध्ये करू, ज्याच्यामध्ये आपल्याला हे सांगणार आहे, की निश्चय मोक्ष मार्ग काय आहे? असं कोणतं काम आपल्या भगवंतांनी केलं? असं कोणतं काम आपले मुनिराज करतात? आणि असं कोणतं काम आहे, की जे आपण सुद्धा करू शकतो आणि त्यांच्या एवढंच सुख सेम टू सेम सिद्ध भगवान सारखं सुख आपण सुद्धा इथे बसल्या-बसल्या प्राप्त करू शकतो. इथे बसल्या-बसल्या. शरीर असून सुद्धा, घरात काम करत असून सुद्धा बोले हां, तसंच सेम टू सेम सुख सिद्ध भगवानच्या श्रद्धानामध्ये आणि आपल्या श्रद्धानामध्ये काहीच फरक नसणार आहे. असं सुख आपल्याला सुद्धा मिळू शकतं. ही गोष्ट आता आपल्याला समोरच्या छंदामध्ये मिस करू नका म्हणून चर्चा आपण नेक्स्ट क्लासमध्ये करू. ओके? हॅलो भूषण. हां, बोला. हा क्लास कोणी मिस करू नका म्हणून सांग, नाही तर समजणार नाही ते परत. हां, मी सांगितलंय त्यांना आता. आता बघा ज्यांची जशी योग्यता, ज्यांचं भलं लवकरात लवकर होणार असेल, ते मिस करणार नाहीत. आणि ज्यांचं भलं व्हायचं अजून दूर आहे, ज्यांची दिल्ली अजून दूर आहे, ज्यांना अजून अनंत संसारात भटकायचंय, ज्यांना अजून थोडा टाइम आहे, बोले ते मिस करतील. त्यांना अजून टाइम लागेल. त्यांना अजून समजणार नाही. जसं मारीचीला झालं होतं. झालं होतं की नाही? समूह शरणमध्ये होता तो. समूह शरणमध्ये असून त्याच्या डोक्यात घुसलं नाही. का नाही घुसलं? का नाही घुसलं? कारण की त्याचं भलं लवकर होणार होते नव्हतं. ना त्याचे अजून. 24वा तीर्थंकर बनणार होता. कितवा तीर्थंकर बनणार होता? ते 24वा बनणार होता. की बोले तसंच सेम टू सेम इथे सुद्धा लावून घ्यायचं. की आता समूह शरण सारखी सगळी व्यवस्था झालेली आहे. सगळं आपल्या समोर आलेलं आहे. सगळं डोक्यात घुसत सुद्धा आहे. सगळं समजत सुद्धा आहे. काही सुद्धा प्रॉब्लेम नाहीये. आता ज्याचं भलं होणार असेल, येईल, तो ऐकेल आणि ज्याचं नाही होणार, बोले तो मिस करेल. त्याची अजून दिल्ली दूर आहे. ठीक आहे? चला, आता ज्याला असं वाटत असेल, जो चाहो अपनो कल्याण, कल्याण. त्याने बस मला- घ्यायचंय.
बाकीच्यांनी सोडून द्यायचे. बोला. मला एक विचारायचं होतं, हे जे निश्चय नाही आणि व्यवहार नाही, हे आपण प्रत्येक जागी लावू शकतो ना? प्रत्येक जागी आपलं प्रत्येक काम निश्चय आणि व्यवहार नाही याने चालतं. आपल्याला पत्ता लागत नाही. पत्ता लागत नाही आपल्याला, पण सगळं काम आपलं, प्रत्येक बोलणं आपलं, प्रत्येक जाणणं सुद्धा, बोलणं सुद्धा कुठल्या ना कुठल्या एकाच अँगलने करतो आपण. सगळ्यांना एक साथ जाणतो का? तुला सगळं एक साथ जाणत नाही. सगळं एक साथ जाणण्याचं काम तर केवळ भगवानचे बस. त्यांच्या ज्ञानामध्ये नाही लागत नाही. नाही आपल्या बाकी सगळ्यांच्या ज्ञानामध्ये लागतात. समजते? सगळ्यांच्या ज्ञानामध्ये लागणार. नयची गोष्ट आपल्या सगळ्यांना लागू होते, फक्त केवली भगवानना सोडून. ठीक. चला, बाकी अजून काही प्रश्न आहे कोणाचा? कोणती गोष्ट समजली नाही असं आहे का? कोणती गोष्ट जास्त समजली असं असेल तरी सांगायचंय. मला सांगायचंय काय जास्त समजलं असं तर नाहीये कोणी? समजलं सर्वांना? ठीक आहे, चला जिनवाणी स्तुती करायची, बाकी चर्चा आपण नेक्स्ट क्लास मध्ये करू. जिनवाणी स्तुती. जावानी के ज्ञान से सूझे लोकालोक, तो वाणी मस्तक सदा देत हूँ धूप, सदा देत हूँ धूप. जय बोलो द्वादशांगमय जिनवाणी माता की जय हो. महान जैन धर्म की जय जय जिनेंद्र सगळ्यांना. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. वैशाली